महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती म्हणजे विधान परिषद निवडणुकांची। राज्यातल्या 17 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांपैकी तब्बल 6 जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत, तर उर्वरित 11 जागांवर प्रतिष्ठेची लढत रंगणार आहे। पण या निवडणुकीत मतदान नेमकं कसं होतं? पहिली, दुसरी आणि तिसरी पसंती म्हणजे नेमकं काय? विजयासाठी किती मतांचा कोटा लागतो आणि यंदाच्या निवडणुकीत कोणते राजकीय वाद आणि आरोप चर्चेत आहेत, जाणून घेऊयात सविस्तर या व्हिडिओमधून। सगळ्यात आधी समजून घेऊयात की या निवडणुकीत मतदान नेमकं कोण करतं। विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातल्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य मतदार हे मतदान करत नाहीत। जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक आणि नगर परिषद सदस्य हेच या निवडणुकीचे मतदार असतात। या निवडणुकीची मतदान पद्धतही इतर निवडणुकींपेक्षा जरा वेगळी असते। मतदार मतपत्रिकेवर आपल्या पसंतीच्या उमेदवारासमोर 1 असं लिहितो। ही पहिली पसंती सर्वात महत्त्वाची असते। त्यानंतर इच्छेनुसार दुसऱ्या पसंतीसाठी 2 आणि तिसऱ्या पसंतीसाठी 3 असे क्रमांक देता येतात। मतमोजणी दरम्यान सगळ्यात आधी पहिल्या पसंतीची मतं मोजली जातात। एखाद्या उमेदवाराला आवश्यक कोटा मिळाला तर तो थेट विजयी घोषित केला जातो। जर कोणीही कोटा गाठला नाही तर सर्वात कमी मतांचा उमेदवार हा बाद केला जातो आणि त्याची मतं मतदारांना दिलेल्या पुढच्या पसंतीनुसार इतर उमेदवारांकडे हस्तांतरित केली जातात। त्यामुळे दुसरी आणि तिसरी पसंतही अनेकदा निर्णायक ठरते। दरम्यान मतदान होण्याआधीच महायुतीनं मोठा राजकीय मास्टर स्ट्रोक खेळल्याचं बोललं जातंय। 17 पैकी 6 जागांवर महायुतीचे उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत। ठाण्यातून शिवसेनेचे रवींद्र फाटक, यवतमाळमधून दुष्यंत चतुर्वेदी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे, पुण्यातून विक्रम काकडे, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूरमधून भाजपचे अरुण लखानी आणि अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे यांनी बिनविरोध विजय मिळवलेला आहे। मात्र उर्वरित मतदारसंघामध्ये चुरशीच्या लढती रंगणार आहेत हेही विसरून चालणार नाही। सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया या मतदारसंघांकडे आता राज्याचं विशेष लक्ष लागून आहे। याच निवडणुकीवरून राजकीय आरोप आणि प्रत्यारोपांचं वादळ सुद्धा उठलेलं आहे। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर काही गंभीर आरोप करत बिनविरोध निवडणुकांसाठी आणि उमेदवारी माघारीसाठी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याचा सुद्धा दावा केलेला आहे। लोकशाहीसाठी हे घातक असल्याचंही त्यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे सांगली, सातारा मतदारसंघात महायुतीतील अंतर्गत मतभेदांची जोरदार चर्चा सुरू होती। शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात होतं। मात्र अखेर मुख्यमंत्री पदाचे माजी दावेदार आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट आदेश देत शिवसेनेची सर्व मतं ही महायुतीचीच उमेदवार धैर्यशील कदम यांनाच पडली पाहिजेत असं सांगितल्याची माहिती आता समोर आलेली आहे। त्यामुळे या वादावर आता पडता पडल्याचं मानलं जातं। तर नाशिकमध्ये रिसॉर्ट पॉलिटिक्सची सुद्धा चर्चा रंगलेली आहे। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात नाराजी असल्यानं नगरसेवकांना मतदानापूर्वी रिसॉर्टमध्ये हलवलं जात असल्याचा आरोप आहे। याच दरम्यान भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी बसचं स्टीअरिंग हातात घेतल्यानंतर बस भिंतीवर जाऊन आदळल्याचा प्रकार सुद्धा घडलाय। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे। इकडे अमरावतीत काँग्रेसच्या अडचणीही वाढताना दिसत आहेत। काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख हे प्रकृती अस्वस्थामुळे प्रचारापासून हे दूर राहणार आहेत। त्यांना मूतखड्याचा त्रास असल्यानं डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला त्यांना दिलेला आहे। याशिवाय पक्षातल्या संवादाच्या अभावाबाबत सुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। काहीच दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी उमेदवार मॅनेज झाल्याचा आरोप केला होता आणि त्यामुळे या निवडणुकीत आणखीनच राजकीय रंग भरलेला आहे। आता सर्वांचं लक्ष लागलं आहे 18 जूनला होणाऱ्या मतदानाकडे। सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे। 22 जूनला मतमोजणी होईल। क्रॉस वोटिंग, दुसरी तिसरी पसंतीची मतं आणि स्थानिक राजकीय समीकरण यामुळे यंदाची विधान परिषद निवडणूक अत्यंत रंगतदार ठरणार आहे। त्यामुळे 11 जागांवर अंतिम निकाल कोणाच्या बाजूने लागतो हे बघणं सुद्धा औत्सुक्याचं असेल।